एकदम झणझणीत आहे. साऊथ इंडियन स्टाईल वाटतंय फुल. बटर लावलेलं असेल ना तर मग जन्नत आहे, जन्नत. नमस्कार पाहुण्यांनो, गावडे सिस्टर्स या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आजपासून आपण पाहणार आहोत अनलिमिटेड फूड सिरीज. म्हणजेच काय तर बाहेर जाऊन आपण अनलिमिटेड फूड कुठे मुंबईत मिळणार आहेत हे ठिकाणं एक्सप्लोर करणार आहोत आणि तुमच्या सोबतही ती ठिकाणं शेअर करणार आहोत. पण हा, जरी आपण अनलिमिटेड फूड सिरीज करत असलो तरीही संवाद एपिसोड म्हणजेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचा आणि त्याचबरोबर सणावारांच्या सुद्धा व्हिडिओजचा विषय आपल्याला या युट्यूब चॅनलवर नक्कीच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही दर आठवड्याच्या शुक्रवारी अशा नवनवीन विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असतो. त्यामुळे या चॅनलला बनून राहा. तर आज आम्ही आलो आहोत अनलिमिटेड ब्रेकफास्ट करायला. दिवसाची सुरुवात आपली ब्रेकफास्टने होते, त्यामुळे आम्ही म्हटलं की अनलिमिटेड सिरीज करायची आहे तर अनलिमिटेड फूड ब्रेकफास्ट पासून झालं तर मस्त होईल. तर आज आम्ही ब्रेकफास्ट साठी कुठे आलो आहोत, इकडे काय काय आपल्याला खायला मिळणार आहे, त्याबरोबर त्याची क्वालिटी कशी असणार आहे, सर्व्हिस त्यांची कशी असणार आहे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज आम्ही आलो आहोत सांताक्रूज ईस्ट इथल्या गोपाल कृष्ण वेज रेस्टॉरंट मध्ये. आम्ही तरी बाय ऍक्टिव्हा आलो होतो, पण स्टेशनच्या अगदी बाजूलाच हे रेस्टॉरंट आहे, त्यामुळे तुम्ही इथे ट्रेनने सुद्धा येऊ शकता. खाली आणि वर अशा 2 सेक्शन मध्ये सिटिंग अरेंजमेंट आहे, पण जर तुम्ही बफेटला जात असाल तर तुम्हाला वरती बसण्यासाठी जागा असते. ॲम्बियन्स जर बघायला गेलं तर अगदी एव्हरेजच आहे. काही त्यांनी डेकोरेटिव्ह वगैरे असं काही केलेलं नाही, पण आपल्याला व्यवस्थित बसता येईल अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. सध्या इथल्या रेस्टॉरंटचं काम चालू होतं, पण आपल्याला त्याचा जराही त्रास होत नाही. आता बघूयात या अनलिमिटेड बफेट मध्ये आपल्याला काय काय खायला मिळेल ते. तर आजच्या या अनलिमिटेड ब्रेकफास्ट बफेट मध्ये होतं शिरा उपमा, मिसळ पाव, आलू पराठा, बेसन का चिला ज्याला आपण बेसन पोळी असंही म्हणतो, मेदू वडे एका वेगळ्याच शेपमध्ये आणि इडली आणि गरमागरम सांबार. त्याचबरोबर चटणी, बटर, जाम आणि ब्रेड सुद्धा होतं आणि सोबत ज्यूस आणि मक्याचा चिवडा देखील होता. चला तर मग आता मेन्यू बघून झालेला आहे. आता फटाफट प्लेटमध्ये घेऊयात आणि ताव मारूयात. मुळातच एक गोष्ट सांगू का, अनलिमिटेड हा शब्द ऐकला कीच आपण पूर्णपणे विरघळून गेलेलो असतो. कारण अनलिमिटेड म्हणजे ठराविक पैसे द्या आणि पाहिजे तितकं रगडा च्या मारी मेन्यू मधल्या सगळ्या डिशेस जरी तू एकाच वेळी संपवून टाकल्यास तरी भाई तुला तिथे कोणीही बोलणार नसतं. चला आता या प्लेट मध्ये असलेल्या पदार्थांची चव बघूयात. इडली खूपच जास्त सॉफ्ट आहे, आपण घरी करतो त्यापेक्षाही जास्त सॉफ्ट आहे. चटणी एकदम थिक आहे, त्यामुळे मस्त एकदम साऊथ इंडियन स्टाईल वाटतंय फुल. मला सांबार बरोबर ट्राय करूयात. सांबारची टेस्ट चटणीपेक्षा पण सुंदर आहे. असा विदाऊट होल पहिल्यांदा खाते मी मेदू वडा. आता मी ह्याला ट्राय नाही करते, डीप करायला ठेवते, कारण मला असं डीप झाल्यानंतर खायला जास्त आवडतं. सो हा बेसिकली बेसनचा चिलका वाटतोय, पण लेट्स ट्राय. बेसन पोळी असते ना तीच आहे, पण एकदम छान बनवली आहे. तर आता वेळ आहे सेकंड प्लेट मध्ये आणलेल्या पदार्थांची. आलू पराठा आहे हा, पण जास्त स्पायसी नाहीये, त्यामुळे मी आता ह्याला मिसळमध्ये डिप करते.
आता जास्त टेम्पटिंग वाटतं. फक्त या मिसळमध्ये त्यांनी कांदा नाही दिलाय आणि फरसाण नाहीये, पण फरसाणच्या जागी त्यांनी मक्याचा चिवडा ठेवला होता, पण आपणच तो घेतला नाहीये. पण कांद्याची कमी जरा जाणवते, कारण मिसळ कांद्याशिवाय. तरी पण ट्राय करूयात. एकदम झणझणीत आहे, मस्त मिसळ आहे, एकदम मराठमोळी असते तशी. एकदम त्याचा ठसका जाणवतोय खाताना. त्यामुळे इट्स ओके, कांदा नसला तरी चालेल. त्याने तेवढ्या प्रमाणात तिखट बनवलेली आहे, त्यामुळे तीही मस्त लागते. उपमा पण सुंदर आहे. फक्त आता आम्ही घेतल्यानंतर शूट करायला थोडा वेळ झालाय, त्यामुळे तो जरासा थंड झालाय, पण तरी पण टेस्ट मस्तच लागते. पायनॅपल शिरा आहे, सुंदर आहे. शिरा सुंदर आहे एकदम. तुम्ही बघू शकता इथे प्लेटला पण अगदी तूप लागलेलं आहे. मस्त घी मधला शिरा आहे. आता सगळ्यांचं फेवरेट ब्रेड बटर. ब्रेड बटर खायची मजाच वेगळी आहे, आणि जर त्याला असं भरभरून बटर लावलेलं असेल ना, तर मग जन्नत आहे, जन्नत. आणि एक फ्रूट सुद्धा होतं ज्यूस मध्ये. आज इथे होतं कोकम सरबत, आणि त्याची सुद्धा चव अगदी सुंदर होती. आता आपण येऊयात याच्या किमतीकडे. तर या अनलिमिटेड ब्रेकफास्ट बफेटची किंमत आहे प्रत्येकी फक्त आणि फक्त 150 रुपये, जे सगळ्यांनाच अगदी अफोर्डेबल आहे. पण हा, किंमत जरी कमी असली तरीही टेस्ट मध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये. सगळेच पदार्थ अगदी सुंदर होते, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी नीटनेटकेपणा आणि साफसफाई अगदी चोख ठेवलेली होती. त्यामुळे तुम्हाला इकडे येणं आम्ही नक्कीच रेकमेंड करू. काय मग मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचबरोबर असे अजून कोणती ठिकाणं आहेत जी आम्ही एक्सप्लोर केली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ती ठिकाणं सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूयात येत्या येणाऱ्या शुक्रवारी एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय.